बक्षीचं प्राइज होतं सन्माननीय महेश मोहिते साहेबांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपये, म्हणजेच टीमसाठी 3,500 आणि अनिल दोरे साहेबांसाठी 1,000 रुपये आणि गुरुनाथ या गोलंदाजासाठी 500 रुपये आणि अनंताकडून 200, म्हणजे असे 700 रुपये. जे विलास डोकं बाकी जबरदस्त आहे, म्हणजे 700 रुपयांचं कॅश प्राइज खरं तर त्या ठिकाणी दिलं जाईल. असं गणेश आपण त्या ठिकाणी जा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. गणेश आपण लगेच जा त्या ठिकाणी आणि महेश मोहिते साहेबांना विनंती करेल की 5,000 रुपयांचं कॅश प्राइज सर्वात जास्त कॅश प्राइज खरं तर या ठिकाणी प्रदान करण्यात आलं होतं. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आपण पाहिलं तर नक्कीच त्या ठिकाणी 7 विकेट घेतले आणि अर्थात टीमसाठी 3,500 रुपयांचं कॅश आणि तदनंतर अनिल दोरेसाठी 1,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि यस गणेशने 3 विकेट घेतले, रवींद्रने 3 विकेट घेतले आणि मनोजने 1 विकेट घेतले. असे पैसे त्या ठिकाणी वाटून दिले जातील या चंकाडाई. नंतर तुम्ही तिकडे जा आणि आपापसात वाटून घ्या. यस धन्यवाद. अनिलजी दोरे साहेबांना देखील 1,000 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाईल. 5 षटकाची मॅच, 5 षटकाची लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि अर्थात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जयेश आणि त्याच्या साथीला ओम. एक भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. गुरुनाथला देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळालंय आणि अर्थात जयेश आणि नॉन स्ट्राईक एंडला ओमला तुम्ही पाहू शकाल. यस महेश मोहिते साहेबांचं खरं तर शब्द सुमणाने या आभार मानूया की प्रत्येक खेळाडूचं मनोबल कशा प्रकारे वाढवलं जाईल ना ते देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. नक्कीच यावेळेस मात्र फलंदाजी करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉलची संगता एक ब्रदर्स 11 कशाळे संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय आणि फिल्डिंग करण्यासाठी चिके 11 संघाला आपण बघतोय. स्कोर बोर्डवर मी तर म्हणेन 1 धाव, वाईटची 1 धाव जी मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय सुजल, ज्याने गोलंदाजी आज चांगली केली, प्रभावित केलंय सर्व खेळाडू क्रीडा प्रेक्षक रसिकांना. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावन करता जेच्या बॅट मधनं दर्जेदार येतोय चौकार. अर्थात गणपती बाप्पा विराजमान होतील या चंकाडाई. उद्या गणेश चतुर्थी 22 तारीख, आज 21 तारीख असेल, नक्कीच उद्या 22 तारखेला गणेश चतुर्थीचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळेल या चंकाडाई. आणि तेच साध्य करत असताना मॅचकडे जाऊया. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेशला पाहू शकाल, नॉन स्ट्राईक एंडला ओमीला पाहू शकाल, म्हणजे चांगली ही जोडी पाहायला मिळते. यस पंचांचा बोर्ड आकाशाकडे, फलंदाज बाद होईल. बिग विकेट डाऊन, मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज जयेश मोहिते बॅक टू द डगआउट. कमावलेली नाती आणि सांभाळता येताना तो आयुष्यात कधीच हारत नाही आणि हेच सांगत असताना विकेटचं पतन, फलंदाज होईल फेल, अर्थात जयेश मोहिते बॅक टू द पवेलियन.
बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये महेंद्राला पाहू शकाल. हा देखील चांगला खेळाडू आहे. महेंद्र सातत्याने त्याच्या बॅटमधनं धावा देखील पाहिल्यात, परंतु आज संघ अडचणीत आहे. त्या अडचणीमधून सावरावं लागेल. यस, गोलंदाजी करत असताना सुजलची कामगिरी अद्यापर्यंत चांगली राहिली. 5 षटकाची ही लढत अक्षरशः पाहिलं तर 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. बॉल हवेत आहे, उंच भरपूर आहे, शतरक्षक नाही आहे. बॉल त्या ठिकाणी डीपमध्ये जाऊन अडवला जाईल आणि घेतल्या जातील एक सिंगल धाव. यस, 2 धावा आपण बघतोय. ती फलंदाजी करणारे टीमच्या अर्थात ब्रदर्स 11 संघाच्या 2 धावेने फलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. या पहिल्या षटकामध्ये धावा येणं देखील गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर 38 सर्कलचं षटक आहे आणि या षटकामध्ये खरं तर धावा येणं तितक्याच महत्त्वाचे असतात. कारण या षटकामध्ये 2 खेळाडू खरं तर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि तदनंतर एक चांगलं बॅटलचे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुजलला आपण बघतोय, चांगला गोलंदाज आहे. यावेळेस अलॉंग द कार्पेट बॉल त्या ठिकाणी जरूर सुटला आहे, परंतु जे बॅकअप दिलंय ना ते मात्र जबरदस्त आहे. आणि इथे पाहिलं तर एकच धाव घेतली जाईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. नक्कीच जिथं 2 धावा यायला पाहिजे होत्या तिथं 1 धाव आपण बघतोय आणि 1 धावेने धाव फलक जाण पोहोचेल तब्बल 8 या धावसंख्येवर. या अगोदर देखील एक सामना झाला होता, अगदी चांगला सामना आपण पाहिला. 20 धावसंख्येची गरज असताना देखील शेवटच्या मोमेंटपर्यंत तो सामना आपण पाहिला. 1 बॉल 1 ची गरज असताना देखील चिक्या 11 संघाने जी बॅटिंग केली ना ती मात्र जबरदस्त. शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि तदनंतर चिक्या 11 संघ आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय ठरला. सुपर 4मध्ये दणदणीत प्रवेश जरूर केला, परंतु या मॅचमध्ये खरं तर अस्तित्व टिकवायचं असेल, म्हणजेच तुम्हाला फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर बॅटिंग देखील तितकी करावी लागेल. चिक्या 11 संघ आज भरपूर संघर्ष केलाय चिक्या 11 संघाने. यावेळेस मात्र फटका फसलाय. यस, बिग विकेट डाऊन होत असताना तिथे मी तर म्हणेन झेल खूप महत्वाची होती. 3री धाव घेण्याचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ओमी एक लेदर क्रिकेटर आहे, परंतु आज त्या क्रिकेटरची झेल सोडली आणि ती झेलची किंमत जरूर तुम्हाला येणाऱ्या ओव्हरमध्ये मोजावी लागेल. यात शंका नाही आहे. शेवटचा बॉल होता, झेल फार महत्त्वाची होती. असं म्हटलं जातं ना की कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा जेव्हा कॅचेस सुटल्या जातात ना तेव्हा खरं तर तिथून तो फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतोय आणि ते खरंच ती बॅटिंग देखील इथे पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. धाव फलक जाऊन पोहोचलाय. पहिला षटक समाप्त झालाय. 11 धावा, 1 विकेटच्या मोबदल्यात 11 धावा आपण बघतोय. ते गोलंदाजी चांगली केले अद्यापर्यंत सुजलने खरं तर या सामन्यामध्ये प्रभावित केलंय. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. 11 धावा स्कोरबोर्डवर आपण बघतो 1 विकेटच्या मोबदल्यात. म्हणजे उर्वरित 4 षटके अजूनही बाकी आहेत. किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. मैदानाच्या 4ही बाजूला प्रेक्षकांची लोड गर्दी आज या कशाळेच्या क्रीडा नगरीवर आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक वर्ग आज प्रत्यक्ष ही मॅच पाहण्यासाठी उपस्थित राहणार, यात शंका नाही. कारण कशाळे विभागाची मानाची सन्मानाची प्रीमियर लीग म्हणजेच कशाळे प्रीमियर लीग, आणि ज्यामध्ये सर्व खेळाडू आपण सातत्याने पाहतो. भरपूर मॅचेस देखील पाहिल्या, भरपूर टीम्स देखील पाहिल्या आणि त्या भरपूर टीममधून खरं तर ज्या संघाने आपला खेळ चांगला केला तो संघ जाऊन पोचलाय सुपर 4मध्ये आणि इथे तोच दबदबा कायम राखत असताना ब्रदर्स 11 टीमला आपण बघतोय. अजून अमोल देखील येणं बाकी आहे, अजून भरपूर खेळाडू येणं बाकी आहे. म्हणजेच बॅटिंग लाईन चांगली आहे या ब्रदर्स 11 संघापुढे. यावेळेस मात्र ऑन साईडला चांगला फटका पाहिला आणि यावेळेस मात्र 1 धाव घेतली जाईल. ओमीला माहीत आहे की जास्त काळ मैदानावर टिकून राहणं भरपूर महत्त्वाचं आहे, कारण या मॅचमध्ये धावा जमवायचे. शेवटच्या मॅचपर्यंत कोणता संघ जाईल पोहोचेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एका साईडला मेगा फायनलमध्ये दाखल झालाय शिवनगर के वीर हा संघ, दुसऱ्या साईडला कोणता संघ येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर होता, परंतु यस बॉलरला त्या ठिकाणी चेक करायचं, अर्थात थोडासा क्रॅम्प जरूर आला असेल, यात शंका नाही आहे. परंतु त्या ठिकाणी
यस, खेळाडू थोडासा इंजर्ड असेल तर त्याला थोडासा बाहेर बसवा आणि नेक्स्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. परंतु सुधीर देखील बोलत असेल मॅच महत्वाची आहे. आज खरं तर पॅथॉलॉजी वॉरियर संघाने धावसंख्या भरपूर बनवल्या होत्या 5 षटकामध्ये. तब्बल 26 धावा बनवल्या होत्या, 8 विकेट. म्हणजे त्यांनी खरं तर एक नवीन इतिहास रचलाय या मॅचमध्ये. असतात कशाळे प्रीमियर लीगमध्ये प्रयत्न चांगले केले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला कुठेतरी धावा कमी पडल्या आणि तदनंतर टीम बॅकफुटवर गेली. आणि सेकंड कॅमेरामॅन जवळ खरं तर जो प्रेक्षक झोपलाय ना तो मात्र जबरदस्त आहे. तंगड्या देखील वरती निशांत आणि तिथे कॅमेरा ऑपरेटिंग करत असताना त्या ठिकाणी पाहतोय यस त्याचाच भाऊ त्या ठिकाणी आपण बघतोय. आणि आज खरं तर क्रॅम्प जरूर आला होता, परंतु त्यावर देखील संकटावर मात करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. असं म्हटलं जातं ना की संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास. असा इतिहासच घडला पाहिजे आणि ते इतिहास साध्य करत असताना आदित्य गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरा, एक धाव आली आहे जरूर या ओव्हरमध्ये. 12 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. स्ट्रायकिंग एंडला हरेश पुन्हा एकदा, यावेळेस मात्र फटका दर्जेदार आहे ऑन साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. घेतली जाईल एक सिंगल धावे आणि एका धाबेने धाव फलक फ्लाय होईल, जाण पोचेल 13 या आकड्यावर. एक घमासान युद्ध जे मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्रिकेटचा रणसंग्राम जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात कशाळे प्रीमियर लीग 2026 मध्ये तिसरं पर्व आणि या तिसऱ्या पर्वाचा दावेदार कोण ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 13 बनलेत. आदित्य पुणेच्या गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. आज आदित्यचं योगदान चांगलं राहिलंय. संघाच्या संघ मालकासाठी जी घेतलेली अफाट मेहनत जी मात्र त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. जरी थोडासा इंजर्ड जरूर आहे, परंतु गोलंदाजी देखील तितकी चांगली करतोय. त्याला माहीत आहे की आदित्यच्या 2 षटकं ना ते फार महत्त्वाचे असतील आणि ते 2 षटक या ठिकाणी फेकत असताना आदित्यला आपण बघतोय उद्यापर्यंत खर्च केले ते मात्र 3 धावा या ओव्हरमध्ये. आदित्यच्या या स्पेलमध्ये 3 धावा खर्च केलेत, म्हणजे चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय आदित्य. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा हरेशला पाहू शकाल. यावेळेस मात्र हरेशचा ब्रँड अर्थात हरेश नाव सॉरी महेंद्राच्या बॅटमधनं येतोय आपला धूम. दर्जेदार दर्जेदार षटकार. नक्कीच म्हणेन ब्रदर्स 11 संघ खरं तर मजबूत संघ आहे आणि बॅटिंग लाईन देखील स्ट्रॉंग आहे. इथे फटका फसला आहे. क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी जीवाचा रान केला आहे या बॉल अडवण्यासाठी आणि नक्कीच त्या ठिकाणी घेतली जाईल 2 धावा आणि 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावर. 2 षटकाची मॅच समाप्त झाले. 22 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतोय. उर्वरित 3 षटकं बाकी आहेत. त्या 3 षटकामध्ये किती उच्चांक गाठला जाईल हे देखील थोड्याच वेळात नक्कीच ऐकूया. स्वागत डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. एक युवा खरं तर डॉक्टरची पदवी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली ते सन्माननीय तेजस खंडागळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक रसिक, प्रत्येक कशाळे विभागातील प्रत्येक व्यक्ती आज
या क्रीडा नगरीवर आपली उपस्थिती दाखवते, कारण त्यांना देखील माहिती आहे की कशाळे प्रीमियर लीग म्हणजे गावाची सन्मानाची जी लीग आपण बघतोय ती कशाळे प्रीमियर लीग, आणि ती पाहण्यासाठी म्हणजे शेवटचा सामना पाहण्यासाठी उपस्थित क्रीडा प्रेक्षक रसिक सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इथे मित्रमंडळींना डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी ट्रॅकवर सुजल पुढे शब्द आपल्याला पाहायला मिळेल. यस, जगदीश राणे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना देखील विनंती करेल जगदीश राणे साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. आपलं देखील या ठिकाणी शुभ आगमन जे मात्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं, अर्थात त्यांना देखील विनंती करेल की आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. यस, जाऊया मॅचकडे जिथं 22 बनलेत. षटक क्रमांक 3 आपण बघतोय, पहिला बॉल समाप्त झालाय, दुसरा बॉल मात्र कमालीचा राहिलाय, अगदी परफेक्ट यॉर्कर म्हणून या बॉलवर उत्तर नव्हतं फलंदाज ओमकडे. आणि ओमचा विचार केला ना तर लेदर बॉल सातत्याने खेळत असतो, लेदर बॉलचं क्रिकेट सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण बघतोय, परंतु आज टेनिस बॉलवर खेळायचं आहे आणि या टेनिस बॉलवर मित्रमंडळींना धावा जमवाव्या लागतील. क्षमता आहे ओमकडे, ती ओमला मित्रमंडळींना बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल ओम 5 बॉल खेळलाय, 5 धावांचं योगदान त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. सुजलच्या विरोधात यावेळेस फटका फसलाय, सुजल स्वतःच्या फॉलर थ्रो मध्ये पकडली जाईल, संपवला तो मात्र ओम या फलंदाजाचा खेळ. आणखीन एक विकेट क्रमांक 2. कॅमेरामॅनने खरं तर एक क्षणचित्र टिपायला पाहिजे होतं, कारण इथे आता खरं तर डान्सला सुरुवात होईल. जसं जसे संध्याकाळ होते ना तसं तसं डान्सला खरं तर सुरुवात होते, कारण दुपारच्या सत्रामध्ये उन्हाचा देखील भरपूर प्रभाव पडत असतो आणि संध्याकाळ होते ना तिथे खरं तर डान्स देखील पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. जणू काही IPLचा डान्स बघतोय की काय, असंच चित्र सध्या मैदानाच्या बाहेर जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचकडे जिथे बॅटिंग स्टान्सवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज अमोल साळुंके, यावेळेस मात्र ऑन स्ट्राईकला जबरदस्त खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमध्ये देखील धावा येणं फार महत्त्वाच्या राहतील. परंतु इथे वाईट बॉलची सांगता एक एक्स्ट्राची धावची मात्र धाव फलकावर जोडली जाईल आणि धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 23. षटक क्रमांक 3 आपण बघतोय, सुजल गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विरोधात खरं तर 23 धावा आपण बघतोय. अद्यापपर्यंत चांगली बॉलिंग खरं तर राहिली सुजलची, प्रभावित केलं या सुजलने. अक्षरशः प्रत्येक खेळाडूंच्या मनामनात हे नाव नक्कीच येस, अमोलसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दिले जाते. सन्माननीय महेश मोहिते साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. येस, ही रेलचेल आहे खरं तर पाहुण्यांचा हा प्रतिसाद आहे, प्रत्येक खेळाडूला देणं हे देखील महत्त्वाचं असतं. अगदी खेळाडूचं मनोबल तेव्हाच वाढवलं जातं जेव्हा एखादं पारितोषिक लावलं जातं ना, तिथून तो खेळाडू खरं तर बॅटिंग चांगली करत असतो. परंतु सध्या संघासाठी नव्हे तर संघ मालकासाठी खेळायचं. अक्षरशः मित्रमंडळींना स्ट्राईक एंडवर अमोलला पाहू शकाल प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लावलेत. नक्कीच सन्माननीय महेशजी मोहिते साहेबांकडून हा 500 रुपयांचा रोख कॅश प्राईज दिलं जाईल. आणि इथे कमबॅक करत असताना सुजल एक दमदार गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. यावेळेस हलकासा स्टेअर केला, फक्त दिशा दिले. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, घेतली जाईल एक सिंगल धाव, सिंगलचं दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 2 या आकड्यावर. सॉरी 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावर. 25 धावा आपण बघतोय. षटक क्रमांक 3 सुजल गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अगदी चांगला गोलंदाज आहे, परंतु या गोलंदाजावर ना एखादा षटकार एखादा चौकार अद्यापर्यंत आला नाही आहे आणि ती स्ट्राईक ती बॅटिंग करणारी टीमकडे खरं तर पॉझिटिव्ह पॉईंट नक्कीच पाहायला मिळेल. अर्थात स्ट्रायकिंग एंडला अमोल उर्फ बंटी जो मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. येस, फक्त स्टेअर केलाय, फक्त पंच केला बॉलला आणि तदनंतर बॅक टू द बॉलर हा बॉल पकडला गेला आणि तिथे घेतली जाईल डॉट बॉल. अर्थात 3 षटकाचे मॅच समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. आता उर्वरित 2 षटकं बाकी आहेत, त्या 2 षटकामध्ये धावा जमवाव्या लागतील. जर विचार केला ना तर 4 वाजून 18 मिनिटे झालेत. येस डीजे
जबरदस्त अगदी बाळा बोराडे देखील त्यांच्याकडे पाहत राहिले का हा डान्स ना जबरदस्त आहे आणि हा डान्स जदू काय आपल्याला देखील चान्स होता परंतु 2 बॉल आणि 1 बॉल 2ची गरज असताना जो टाकलेला वाईट बॉल आजही स्वप्नामध्ये येईल की काय आणि तो खरी तर आणि तिथून मॅच गमावली अक्षरशः मी तर म्हणेन कशळे प्रीमियर लीगमध्ये एक दमदार आयोजन आणि दमदार नियोजन सातत्याने आपण बघतोय यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 4 यशला तुम्ही पाहू शकाल यश गोलंदाजी ट्रॅकवर परंतु समोर महेंद्र सारखा एक खेळाडू आहे आणि या खेळाडूवर खरं तर धाबा येतील यात शंका नाही आहे पहिला बॉल डॉट कमालीची गोलंदाजी यश माध्यमातून यस पहिला बॉल आलाय डॉट म्हणजे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यशच्या माध्यमातून आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज महेंद्र आणि अमोल अशी जोडीची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो यावेळेस आडवा बाटने फटका दर्जेदार आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं इथे बॉलला पाठवलंय 6 धावांकरिता आउट ऑफ द पार्क फलंदाजाच्या बाटमधनं दमदार षटकार तर महेंद्राची बॅटिंग चांगली राहिले महेंद्राच्या बॅटमधनं धाबा येत आहेत षटकार येतात चौकार येतात बॅट्समन महेंद्र जबरदस्त कामगिरी आज मात्र महेंद्राने प्रभावित केलंय सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांना त्याच्या बॅटमधनं तितक्या धाबा देखील येत आहेत षटकाराला षटकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले तब्बल 31 या आकड्यावर असं म्हणतात ना की यस प्रशांत साहेब आपणास विनंती असेल की आपण पट्टा सोडून बाहेर बसावे अशी आपणास कळकळीची विनंती आहे येस त्या पट्ट्यावर बसू नका प्लीज थोडीशी शेवटचा सामना आहे त्यानंतर नक्कीच पाहायला मिळेल यात शंका नाही आहे परंतु आम्हाला आयोजकांकडून सूचना आले प्रभाकर दिसले साहेबांकडून लाईव्ह चालू आहे त्याबद्दल थोडासा मान सन्मान राखणे ही आपली खरं तर संस्कृती आहे आणि त्या तिथून थोडासा बाहेर बसा किंवा आतमध्ये बसा चालेल बट स्वतःची काळजी घ्या मॅच भरपूर चांगली आहे शेवटची मॅच आपण बघतोय आजच्या दिवसातील सेमी क्रमांक 2 तुमच्या आमच्या भेटीला ब्रदर्स 11 संघ आणि त्याला फाईट करते चिक्या 11 संघ म्हणजे कोणता संघ जिंकेल ना हे देखील पाहणं गरजेचं आहे एका साईडला मेगा फायनलमध्ये प्रवेश केला आहे शिवनगर के वीर या संघाने आणि नक्कीच पुन्हा एकदा पाहायला मिळेल त्या ठिकाणी एक धाव सहजगत्या कंप्लीट केली यस खरं तर चांगली मॅच आपण बघतोय धाव फलक जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावर इथे खराब चेंडूची सांगता मी तर म्हणेन एक एक्स्ट्राची धाव धावफलकावर जोडली जाईल या स्पर्धेसाठी उपस्थित जयदास शेळके आणि जयेश पाटील नक्कीच यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यांच्या माध्यमातून खरं तर 2,000 रुपयांचे आर्थिक स्वरूपात मदत झाले त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि नक्कीच धन्यवाद साहेब असंच प्रेम सातत्याने आमच्या कशळे प्रीमियर लीगवर राहू द्या हीच आमची संकल्पना जी मात्र यस दिनेश हरपुडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन जी मात्र आम्हाला पाहायला मिळते मुख्य व्यासपीठावर शेवटचा आणि अंतिम सामना पाहण्यासाठी या तमाम क्रीडा प्रेक्षक रसिक या ठिकाणी उपस्थित राहतील यात शंका नाही आहे कारण ही गावाची लीग आहे गावाची मानाची आणि सन्मानाची लीग कशळे प्रीमियर लीग आणि त्या ठिकाणी येत असलेले सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक तसेच पाहुणे या सर्वांचा स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत जाऊया मॅचकडे 36 धावा बनलेत गोलंदाज यश पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला आहे लॉंग स्टॉप दरम्यान ठोकला जातोय फलंदाजाच्या बॅटमधनं महेंद्र ऑन फायर 6 धावा सिक्सर
धाव फलक जाऊन पोहोचलाय 42. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. तब्बल 42 धावा आपण बघतो हा. आणि शेवटच्या मुवमेंटला कुठेतरी कूलर देखील आमच्या डोळ्यासमोर येत असताना पाहायला मिळालं. अर्थात जसा जसा वेळ होतोय ना तसा तसे बक्षीस खरं तर या ठिकाणी यस दिनेश दादा आरपुडे यांच्या माध्यमातून हे कूलर देखील आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेत. अर्थात भव्य दिव्य आयोजन चे मात्र आपल्याला कशाळे प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच सत्काराकडे देखील थोड्याच वेळात जाऊया. म्हणजेच हा शेवटचा षटक आहे आणि या षटकामध्ये अर्थात हर्षल गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल अमोल साळुंगे बॅटिंग मार्कवर पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लाजवाब स्ट्रोक फलंदाज अमोलच्या बॅटमधनं मिड विकेट रिझन मधून ठोकलाय 6 धावांसाठी बिग षटकार. नक्कीच चांगली गोलंदाजी आहे आणि त्या गोलंदाजावर खरं तर प्रहार चढवायला सुरुवात केली. षटकाराला या षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचले 48. 48 धावा. महेंद्राचा विचार केला ना 11 बॉलचं योगदान दिलंय त्याच्या बॅटमधनं 27 धावा आपण पाहिल्या. आणि तदनंतर अमोलची लाजवाब बॅटिंग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणतात ना की यावेळेस मात्र कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये एस पंचांनी नक्कीच त्या ठिकाणी यस यस त्या ठिकाणी थोडासा चर्चा केली जाईल त्याकडे थोडंसं लक्ष असू द्या. यस खरं तर एंटरटेनमेंट आमचे पंच देखील असे आहेत ना की पायाला स्पर्श करून बोलले की जाऊ दे चला खेळा खेळा असू दे. कारण किरण जेव्हा जेव्हा आलाय ना तेव्हा तेव्हा एंटरटेनमेंट झालाय ना की. परंतु आज किरण पंचांकडे अशा नजरेने बघतो ना की काय बोलायचं. यस यस चांगला बॉल डॉट बॉल गोलंदाजी वाईट बॉल. येस वाईट बॉलची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 49 धावा आपण बघतोय. बॅटिंग करत असताना अमोल बॅटिंग मार्कवर. यावेळेस मात्र फटका फसला. किरण बॉल खाली पकडली जाईल आणि एकच जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बॉलवर लगेच विकेट. SDJ आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक देखील चांगला खेळाडू आहे आणि प्रतीकच्या बॅट पद्धत धावा येतील का. 49 बनलेत अजूनही. सॉरी प्रतीक आणि प्रांजितला जर समोरासमोर उभे ठेवले ना तर असं वाटेल की दोघे सख्य भाऊच आहेत. यस सख्य भाऊच आहेत. कारण जेव्हा प्रांजित जातो तेव्हा असं वाटतंय की प्रतीक गेला की काय आणि प्रतीक गेला की असं वाटतं प्रांजित गेला की काय. आणि नक्कीच त्या ठिकाणी आपण बघतोय यस
हो, टेन्शन घेऊ नका. 4:30 झालेत. आपण 7:30 मॅच संपूया. म्हणजे जरी अंधार झाला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. खेळूया मॅच. आणि तिथे या चला. दोन्ही संघाचं खरं तर कौतुक करूया आपण. दोन्ही संघाचे विचार बरोबर आहेत. एकमेकांविरोधात खरं तर विचार केले तर बरोबर आहेत. परंतु दोन्ही संघाला देखील आपलेच संघ आहेत. त्यामुळे गावाची आणि सन्मानाची प्रेमाची लीग जी मात्र आपण बघतोय. आणि इथे खरं तर दोन्ही संघाला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. फलक जाण पोहोचलाय 49 ना. उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅचला स्पीडअप द्या. चला नक्कीच जयेश सर्वांचा नियम सगळं योग्य आहे. सगळं आम्ही प्रॉपर समजू शकतो. परंतु मानाची आणि सन्मानाची लीग म्हणजे कशाळे परिसर लीग आणि ती आज सक्सेस करावी लागेल. इथे शेवटपर्यंत तशी मॅच खरं तर खेळावी लागेल. यस यस जाऊया मॅचकडे. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय
आणि उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत. आणि यावेळेस मात्र फटका फसलाय. शतरक्षक बॉल खाली पकडली जाईल. संपवला तो मात्र फलंदाजाचा खेळ. प्रांजित बॅक टू द पॅव्हिलियन. SDG दावा विचार केला ना 49 बनलेत म्हणजे चांगली फायटिंग टोटल जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 49 लॉट्स ऑफ 4 विकेट 43 धावा मात्र स्कोर 49 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतोय. षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट तर या ठिकाणी पाहायला मिळालेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आर्यन गोलंदाजी करत असताना हर्षल आणि त्याच्या विरोधात एखादा षटकार एखादा चौकार येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आर्यनच्या बॅटमधून ती बॅटिंग पाहावी लागेल. यावेळेस आर्यनच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना ठोकलाय हा दर्जेदार चौकार. खरं तर पेशाने कर्मचारी आहेत अगदी MSCB मध्ये आपण बघतोय. आणि नक्कीच मी म्हणेन सुरेशजी धोरे साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन. विनंती करेल की आपण त्या ठिकाणी रस्ता मोकळा करा आणि आपल्या नक्कीच रस्ता मोकळा करा. संजयजी मते साहेब आपणास विनंती असेल कळकळीची विनंती असेल की आपण त्या ठिकाणी रस्ता मोकळा करा. आणि नक्कीच त्या ठिकाणी मित्र पण सुरेश धोरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन जे मात्र आपण बघतोय. येस मोठ्या व्यक्तीचा मान सन्मान राखणे ही खरं तर भारतीय संस्कृती जपत असताना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अक्षरशः मी तर नक्कीच म्हणेन कारण चांगले खेळाडू या स्पर्धेतून बाहेर चालेल जरूर परंतु हे मॅचमध्ये धावा बढवाव्या लागतील आणि ते बनल्या गेल्यात. 53 धावा आपण बघतोय 4 विकेटच्या मोबदल्यात 53 धावा एक चांगले मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि येस आमच्या मुख्य व्यासपीठावर खरं तर देऊच नका हे सांगत असताना आम्हाला पाहायला मिळतात. कमावलेली नाती आणि मिळवलेलं मन सर्व काही सांगून जातं. मी एकच म्हणेन यावेळेस मात्र माणसाने किती प्रयत्न सुधीरचं लक्ष असं आहे ना जणू काही यस चातकाचा पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहत असतो ना तशी नजर ठेवून असलेला हा खेळाडू अर्थात सुधीरला तुम्ही पाहू शकाल. जणू काही चातक पक्षाची आठवण करून देणारा खेळाडू त्याला प्रत्येक यस वैभव मेडे कुणाल हरपुडे कुणाल जाधव आणि सागर दाबणे रोशन हरपुडे शरद दाबणे समीर दाबणे या सर्वांचं शुभ आगमन आपण बघतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या आणि या ठिकाणी येऊन विराजमान व्हा. नक्कीच मी त्या ठिकाणी मला तर असं वाटतं की आपली जणू काय फायनल आहे ना ती आपण रात्रीमध्ये खेळूया कारण मॅचमध्ये टाईम भरपूर होते. अजून एक इनिंग खेळणं बाकी आहे. 4 वाजून 40 मिनिटे झाले. जबरदस्त आणि खरंच एक अतूट नातं जे मात्र या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. तमाम क्रीडा प्रेक्षक रसिक या मॅच दरम्यान उपस्थित आहे त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. हे स्पॅट बॉल एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. शेवटचा बॉल प्रगती पथावर आहे आणि धाव फलक जाण पोहोचलाय 55 लॉट्स ऑफ 5 विकेट अर्थात 555 जो आकडा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 55 धावा जमलेत. अजून या बॉलवर टार्गेट सेट केलं जाईल. येस बॅटची टॉपेज वाडा कॅच किरणच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. आणखीन एक विकेटचं पतन फलंदाज बाद षटक संपलाय 5वं
धावफलक जाऊन पोहोचलाय 55 या आकड्यावर. आता येणाऱ्या उर्वरित 30 बॉल शिल्लक आहेत. मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 56 धावा त्या कशा प्रकारे बनवल्या जातील ना, हे नेक्स्ट पूर्वार्ध मध्ये नक्कीच आपण ऐकूया. तोपर्यंत सुमधुर एक ज्ञानोबा अमृततुल्य चायवाले अर्थात हरेश शेळके साहेबांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. त्या ठिकाणी टासबॉक्स कक्षामध्ये आपला केला जाईल मान सन्मान. तदनंतर दिनेश हरपुडे साहेबांना देखील विनंती करेल की आपण टासबॉक्स कक्षामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी आपल्या खरं तर यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करेल दिनेश हरपुडे साहेब आपण त्या ठिकाणी जा. आपला देखील त्या ठिकाणी शुभ सन्मान जो मात्र आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. सन्माननीय यश दादांना विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा. आपल्या हस्ते खरं तर त्या ठिकाणी शुभ सन्मान जो मात्र केला जाईल. दिनेशजी हरपुडे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो. चला बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर करा आणि त्या ठिकाणी शुभ सन्मान करण्यासाठी खरं तर मी विनंती करेल यश आपण त्या ठिकाणी जायचं. एक ट्रॉफी आणि मायाची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रत्येक पाहुण्यांचा प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. खरं तर ऑन स्क्रीनवर देखील तुम्ही पाहू शकाल चित्र. भरपूर चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि तदनंतर इथे मी तर म्हणेन त्यांचा देखील सत्कार केला जातोय. तदनंतर मी विनंती करेन नितीनजी बोराडे सर आपण या ठिकाणी असतील. आपण देखील त्या ठिकाणी जा. नितीनजी बोराडे साहेब. येस नितीन भाऊ आपण कुठे असाल तर त्या ठिकाणी जा. आपला देखील मान सन्मान केला जाईल. तदनंतर मंगेश मसे दादांना देखील विनंती करेल की आपण देखील त्या ठिकाणी जा. कालच आपला वाढदिवस देखील साजरा केला आपण आणि आज त्या ठिकाणी जायचं आपला त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. खरं तर मंगेशजी मसे साहेब आपण देखील त्या ठिकाणी जा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी जायचं आहे. आणि तदनंतर डॉक्टर तेजस खंडागळे साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील त्या ठिकाणी जा. आपला देखील टासबॉक्स कक्षामध्ये केलं जाईल मान आणि सन्मान. मी जेवढे नावं घेतो त्याने त्या ठिकाणी गेलं तर फार महत्त्वाचं राहील कारण वेळ कमी आहे आणि त्या वेळामध्ये आपल्याला सत्कार देखील करणं फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर तेजस खंडागळे सर आपणास देखील विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा. आपल्या हस्ते खरं तर मोलाचं योगदान मोलाची लोकांची सेवा करण्यासाठी लाभलेलं आयुष्य जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच खरं तर जपत असताना डॉक्टर तेजस खंडागळे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ आगमन आपण बघतोय आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करत असताना मुख्य टासबॉक्स कक्षामध्ये मंगेश मसे साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. यथोचित मान सन्मान आपण बघतोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि ट्रॉफी देऊन त्या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं धन्यवाद. तदनंतर डॉक्टर तेजस खंडागळे साहेबांना देखील विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जायचं. लगेच आपला देखील त्या ठिकाणी ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन मायेची उबदार शाल आणि त्या ठिकाणी केला जाईल मान सन्मान. लोकांची सेवा सातत्याने त्यांच्या माध्यमातून घडली जाते आणि ती जपत असताना आज डॉक्टर तेजस खंडागळे सरांना देखील तुम्ही पाहू शकाल. तदनंतर प्रमोदजी दोरे, गुरु दोरे, धीरज दोरे, निलेश दोरे आपण देखील त्या ठिकाणी या. आपला देखील त्या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. असं तदनंतर अभय भोईर आणि अभय भोईर साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील त्या ठिकाणी जा. अभय भोईर येस. तदनंतर सुरेश दोरे साहेबांना विनंती करेल. सुरेश दोरे साहेब आपण त्या ठिकाणी जा. आपल्या कशाळे प्रीमियर लीगमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण त्या ठिकाणी जा. आपला देखील केलं जाईल येस सत्कार. नक्कीच
सुरेश दोरे साहेब नक्कीच पेशाने कर्मचारी आहेत, MSCB मध्ये ते कार्यरत आहेत कशाळे या ठिकाणी. आणि आज खरं तर या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी सुरेश दोरे साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहिली. आणि त्यानंतर मास स्पीडअपच करायचं, नो प्रॉब्लेम. आम्ही इकडे थोडासा सत्काराकडे जरूर जातोय. आणि त्या ठिकाणी मायाची उपदारशाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी सत्कार केला जातो. त्यानंतर दत्ता कातवरा साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील त्या ठिकाणी जा, आपला देखील त्या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. अर्थात दत्ता कातवारे यस आणि यस वैभव राणे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांना देखील विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा, आपला देखील शुभ सन्मान जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण करत असताना पाहायला मिळेल. त्यानंतर संजय मते, प्रशांतजी राणे आणि उत्तम भोईर आपण या ठिकाणी असाल तर आपणास विनंती करतो की आपण देखील मुख्य टॉस बॉक्स कक्षामध्ये जायचं आहे. संजयजी मते, प्रशांतजी राणे आणि उत्तमजी भोईर आपण देखील त्या ठिकाणी जा, आपला देखील आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल मान आणि सन्मान. येस मी जेवढी नावे घेतो त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. येस विजयजी जाधव साहेबांना देखील विनंती करेल की आपण या ठिकाणी या, आपला देखील टॉस बॉक्स कक्षामध्ये केला जाईल सत्कार. विजयजी जाधव एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक आहे, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांकरिता येतोय दर्जेदार चौकार. तर पण पवार सागर दाबणे साहेबांना विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा, आपला देखील टॉस बॉक्स कक्षामध्ये केला जाईल मान आणि सन्मान. यस विजयजी जाधव साहेबांचा देखील शुभ आगमन आपण या संध्याकाळच्या सत्रामध्ये बघतोय. आणि तदनंतर त्यांना देखील विनंती करेल की आपण या मुख्य मंचावर आणि या ठिकाणी स्पर्धेची आनंद घेण्यासाठी नक्कीच मुख्य मंचावर या, आपला देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि तदनंतर सागर दाबणे, रोशन हरपुडे, वैभव मेडे यांना देखील विनंती करेल की आपण देखील त्या ठिकाणी जा, आपला देखील शुभ सन्मान जो मात्र आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. असं निलेश दोरे साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील त्या ठिकाणी जा, आपला देखील त्या ठिकाणी सत्कार केला जाईल. प्रत्येक कशाळेमधील प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्तींचं जो मात्र यथोचित मान सन्मान आपण बघतोय, हे खरं तर मायाचं प्रतीक आणि क्रिकेटवर असलेलं सातत्य आज आपण या मुख्य व्यासपीठावर पाहतोय. खरं तर या व्यासपीठावर प्रेक्षकांची अल्लोड गर्दी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ जाऊन पोहोचेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस त्या ठिकाणी निलेशजी साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण पाहिला. आणि तदनंतर मी समीरजी दाबणे, कुणालजी जाधव आणि दिलीप चव्हाण साहेबांना देखील विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा, आपला देखील त्या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी जेवढी नावं घेतली त्यांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये जायचं आहे. अर्थात एखाद्याचा कुणाचा सत्कार राहिला असेल चुकून तर क्षमा असावी. अर्थात मंगेशजी मसे, डॉक्टर तेजस खंडागळे, प्रमोदजी दोरे, गुरु दोरे, धीरेश दोरे, निलेश दोरे, अभय भोईर, सुरेश दोरे, दत्ता कातवारा, संजय मते, प्रशांत राणे, उत्तम भोईर, मनोज पवार, श्रावण पवार, सागर दाबणे, रोशन हरपुडे, वैभव मेडे, समीर दाबणे, कुणाल जाधव, दिलीप चव्हाण यापैकी कुणी राहिलं असेल तर त्यांना एकच विनंती करेल की आपण देखील टॉस बॉक्स कक्षामध्ये जा, त्या ठिकाणी आपला केला जाईल मान आणि सन्मान. येस लकी मार्बलचे ओनर अर्थात यांना विनंती करेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. मुख्य व्यासपीठावर लकी मार्बल चे ऑनर विक्रम शेठ यांना विनंती करेल की आपण देखील या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर. आपणास विनंती असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी या. विजयजी जाधव साहेबांना देखील इन्व्हाइट करेल की टॉस बॉक्स कक्षामध्ये जा, आपला देखील त्या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. तदनंतर संदीप खंडागळे साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील त्या ठिकाणी जा, आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. सुनीलजी दाबणे साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील त्या ठिकाणी जा, आपला देखील मुख्य टॉस बॉक्स कक्षामध्ये केलं जाईल स्वागत. यस विनोद पवार साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील या ठिकाणी या, आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. खरं तर स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित मान्यवर
आणि उपस्थित क्रीडा प्रेक्षक रसिक या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने अर्थात कशळे प्रीमियर लीगमध्ये सर्वांचं शब्द सुमनाने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि जातोय मॅचकडे जिथे मॅच भरपूर महत्त्वाची आहे अर्थात मोस्ट इम्पॉर्टंट दिस मॅच असं म्हटलं जातं ना की शेवटच्या मोमेंटला हे मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. 13 बनलेत. पहिलं षटक समाप्त झालंय. दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. यावेळेस महेंद्र मैदानाच्या आतमध्ये 13 बनले 56ची टार्गेट आहे. तर 56 धावा बनवाव्या लागतील या मॅच दरम्यान. हे मॅच जिंकायचे असेल तर अंतिम सामना कोणता संघ खेळेल हे देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी चांगली मॅच मैत्रीपूर्ण लढत आपण बघतोय. एका साईडला पाहायला मिळेल चिक्या 11, दुसऱ्या साईडला ब्रदर्स 11. आज चिक्या 11 संघाची एस पंच थर्ड अंपायर चेक करा काय यस इथं चेक केलं. यस चालू आहे काम. यस चालू आहे काम. थर्ड अंपायरकडे रेफर केलंय अर्थात टीव्ही अंपायरकडे निर्णय आलाय. जरूर तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल केला जातो. परंतु 56 धावांचं टार्गेट आहे. त्या 56 धावांचं टार्गेट खरं तर सोपं करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज अर्थात आदित्य आणि त्याच्या साथीला सुधीरला आपण बघतोय. चांगले खेळाडू आहे. आदित्यचा फटका फसलाय. शतरक्षक फार दूरवर न आला आणि ते झेल मात्र कॅरी केली जाते. फलंदाज होईल बाद अर्थात मी तर म्हणेन आदित्यचा इथे महत्वाची विकेट. बॅक टू द डगआउट आदित्य. यस डीजे एक क्रिकेटमधलं एक मोठं नाव अर्थात टेनिस क्रिकेटचं शेळके अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील टॉसबॉक्स कक्षामध्ये खरं तर आपण बघतोय त्यांचं देखील स्वागत. आणि धावफलक जाड पोहोचलाय 17 या आकड्यावर. एक विकेटचं पतन खरं तर या ठिकाणी बघतोय. 3 षटकाची मॅच समाप्त झाले. उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस मात्र फटका क्लास आहे. फलंदाज किरणच्या बॅटमधनं मिड विकेट रिझन मधून ठोकलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेखा पार 4 धावा चौकार. स्कोर 21. यस शेळके अण्णांकडून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल षटकार हॅट्रिक साठी सुधीर या फलंदाजासाठी. खरं तर जेव्हा जेव्हा सिद्धार्थ साखरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. रोशन आरपुडे साहेब देखील उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती करेल की आपण या ठिकाणी या. आपला देखील त्या ठिकाणी केला जाईल सत्कार. यस मॅच महत्वाची आहे. सागर दामने कुणाल दामने यांना देखील कुणाल जाधव यांना देखील विनंती करेल की आपण टॉसबॉक्स कक्षामध्ये या. यस कुमारजी शेळके साहेब देखील आहेत. त्यांना देखील विनंती करेल
राहुल आरपुडे साहेबांकडून बॅक टू बॅक षटकार हॅट्रिकसाठी 1,000 रुपये दिले जातील. यस, आकडा थोडा मोठा होता परंतु यस सुधीर भाऊसाठी. खरं तर सुधीर तुझ्यासाठी तब्बल 9,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. म्हणजेच बॅक टू बॅक 3 षटकार. यस निखिल भोईर साहेब आपण देखील मंचावर या आणि या मॅचचा आनंद घ्या. यस बॅटची टॉपेज फलंदाज होईल बाद. अर्थात 9,000 रुपयांचा कॅश प्राइज लावले होते. तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर कंबरेवर हात ठेवत असताना लय टेन्शन मध्ये लय भारी विकेटचं पतन. फलंदाज बाद. यस डीजे किचा 22 धावा बनलेत. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अजून उर्वरित नक्की स्पीडअप घ्यायचा. 56 धावा बनवायच्या बनल्या जातील. 2 विकेट आपण बघतोय इथे जात असताना. सुधीर देखील बाद झाला, तदनंतर आदित्य देखील बाद झाला आणि तदनंतर किरण आणि मैदानाच्या आतमध्ये यशला तुम्ही पाहू शकाल. असं म्हणतात ना की आईबाबांचे छत्र नसताना पार्क ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून डॉक्टर APJ अब्दुल कलाम जर भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात. रोजगार हमीवरती काम करणारे RR आबा जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्रीपद भूषू शकतात. 27 वर्षात तुरुंगवास भोगणारा नेल्सन मंडेला जर तुम्हा आम्हाला सर्वांना शांतीचा संदेश देऊ शकतो तर या मॅचमध्ये या 56 धावा डिपेंड का होऊ शकत नाही. असे भरपूर काही सांगून जाईल या मॅचमध्ये. अर्थात तुम्ही पाहू शकाल 22 धावा स्कोर बोर्डवर आपण बघतोय. 56 धावांचं टार्गेट आहे आणि त्या 56 धावा देखील बनवाव्या लागतील. या 56 धावा बनवण्यासाठी नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल. अमोल जो मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. षटक महत्वाचं आहे. तिसरं षटक धाफलक जाण पोचल 22 या आकड्यावर. या 56 धावा का बनू शकत ठोक. बॉलचा खेळ समाप्त झालाय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे रोहित, ज्याने मागच्या सामन्यामध्ये खरं तर बॅटिंग चांगली केली होती परंतु आज अमोलच्या विरोधात ती बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकायचा असेल तर यस बॅटिंग यश त्या ठिकाणी खरं तर पाहायला मिळत्या. अगदी घेतली जाईल एक सिंगल धाव. यस बेडूक चाप्या फिल्डिंग. आमच्या योगेश वाघ सरांची देखील आम्हाला आठवण झाली. अर्थात ते सातत्याने म्हटलं जातं त्यांच्या माध्यमातून की बेडूक चाप्या फिल्डिंग आणि तीच फिल्डिंग या ठिकाणी करत असताना आपण फिल्डरच्या चेहऱ्यावर देखील आनंद जो मात्र गगनात देखील मावत नाहीये. यस गच्चाळ असं क्षेत्ररक्षण जे मात्र घोडा घोडा. यस क्रिश का गाणं सुनेगा क्या. यस थोड्याच वेळात त्यांचं देखील आपल्याला ऐकायला मिळेल क्रिसचं गाणं आणि ते देखील ऐकायला मिळेल. स्ट्रायकिंग एडला न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय किरण, ज्यांची उंची देखील बारीक आहे आणि बॅटची टॉप एज. बॉल हवेत आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक पकडली जाईल. शेवटच्या मोमेंटला किरण देखील फेल. SDJ
खरं तर भरपूर चांगली मॅच आपण बघतोय. जणू काय फायनलची मॅच चालू आहे की काय. सेमी क्रमांक 2 तब्बल 2 तास घेतले त्या दोन टीमने. एका एका टीमला एक एक तास जवळजवळ खर्च झालाय. येस, शेवटच्या मोमेंटला खरं तर मराठी देखील गाणी आपण वाजवा, जेणेकरून प्रत्येक क्रीडा प्रेक्षक रसिकांसाठी मनोरंजन नक्कीच पाहायला मिळेल. येस, इथे मित्र म्हणेन येस, पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल आणि एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. फलक जाऊन पोहोचलाय 25 धावा जो स्कोर बोर्डवर आपण बघतोय. अजूनही इथून मॅच जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 14 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज आहे. यस, हा बॉल मात्र डॉट आलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आता येणाऱ्या उर्वरित 13 बॉल शिल्लक आहेत. 31 धावसंख्येची गरज आहे. त्या 31 धावा पाहायला मिळतील का, की बॅट्समन की गोलंदाज कमबॅक करेल, हे देखील पाहणं गरजेचं आहे. मॅच भरपूर चांगली आहे, स्पर्धा भरपूर चांगली आहे. कशाळे प्रीमियर लीग 2026 हे पर्व, भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य मॅच जी मात्र पाहायला मिळते. ते फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय. 6 धावांकरता आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर नक्कीच जो कोणी मान्यवर आले असतील त्यांना एकच विनंती करेल की आपण मुख्य मंचावर या आणि या मॅचचा आनंद घ्या. अर्थात विनंती करेल पाहुण्यांना, तसेच जे कोणी आले असतील त्यांना नक्कीच विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या, विराजमान व्हा. भरपूर खरं तर टाइम खर्च झाला या मॅचला. जवळजवळ 1.25 तास अद्यापर्यंत लागलेत. 5 षटकाचे मॅच, अजूनही फायनलचा सामना आपल्याला पाहायचा आहे. त्यासाठी येस, मधुकर राणे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करेल, मधुकर राणे साहेब आपण देखील या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर. येस, षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपये दिले जातील. विजय जाधव साहेबांकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. येस, बळीराम मसे साहेबांना देखील विनंती करेल की आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. आपणास देखील आपल्या गावाची आणि सन्मानाची जी प्रेमाची लीग आहे, त्या लीगसाठी खरं तर प्रत्येक पाहुणे या ठिकाणी येणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि त्या पाहुण्यांना एकच विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या, विराजमान व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. येस, घ्या कोणता बॉल एकदाचा घ्या रे बाबानो आणि संपवा. येस, अशोकजी बोराडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. येस, सर्व पाहुण्यांचं खरं तर आम्ही नाव घेतोय. त्या पाहुण्यांना एकच विनंती करेल की आपल्या प्रेमापोटी ही कशाळे प्रीमियर लीग आपण भरवले. आणि कशाळे प्रीमियर लीग म्हणजे मानाची आणि सन्मानची दमदार आयोजन, दिमागदार आयोजन. उद्घाटन सोहळा देखील तसंच आपण पाहिलं आणि तदनंतर शेवट देखील गोड होत असताना जो मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थात बाळा बोराडेची बॅटिंग आज चांगली राहिली, यात शंका नाही आहे. तब्बल 23 बॉलमध्ये 72 धावा देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या. आणि तदनंतर आलेली मॅच देखील त्यांच्या हातामधून निसटली. आणि तदनंतर आता मंचावर आपण त्यांना पाहतोय या मॅचचा आनंद घेत असताना. येस, पिंटू मडवी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. अगदी बदलापूर विभागातून बिलॉंग होऊन आज खरं तर पिंटू साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती करेल की आपण या ठिकाणी या, आपला देखील केलं जाईल मान आणि सन्मान. येस, एक धाव आले, एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल. 32 या धावसंख्येवर आता विजयासाठी येणारे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 24 धावेची गरज आहे. येस, 24 धावा बडवायच्यात, कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. षटकार हॅट्रिकसाठी साहिल 1,000 रुपये दिले जातील. साहिलच्या माध्यमातून 1,000 रुपये दिले जातील. येस, बॅटिंग करत असताना
फलंदाज मित्र म्हणेन फटका फसलाय, शतरक्षक बॉल खाली, एस पकडली जाईल झेल, संपवलाय तो मात्र फलंदाजाचा खेळ. इथे फलंदाज बाद. जेव्हा जेव्हा बक्षीस लावलं जातं ना तेव्हा तेव्हा विकेट आम्हाला पाहायला मिळतंय आणि तेच आज या ठिकाणी साध्य झालंय. एस पिंटू साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ आगमन जे मात्र होत असताना पाहायला मिळालं. आज बदलापूर विभागातून बिलॉंग करत असताना या मुख्य व्यासपीठावर खरं तर त्यांची देखील उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली. यस थँक्यू या ठिकाणी आल्याबद्दल आमच्या स्पर्धेच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस एकच म्हणेन येणारे 10 बॉल शिल्लक आहेत आणि 24 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जरा स्पीडअप घ्या मॅच प्लीज, आपणास विनंती करेल. 32 धावा स्कोरबोर्डवर आपण बघतोय. षटक क्रमांक 4 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. कोणता संघ फायनलमध्ये दाखल होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 5:09 झालेत. षटकातील नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल, फटका दर्जेदार आहे, स्टँड इन डिलिव्हर्ड, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक झेल सोडली जाईल आणि तिथे मी तर म्हणेन बॉल अडवला गेलाय शेवटच्या मोमेंटला. तिथे 2 धावा सहजगत्या बनल्या गेलेत आणि 2 धावेने धावफलक फ्लाय होईल. जाण पोहोचे 34 या आकड्यावर. चिक्या 11 संघर्ष करतोय. यस भावेशने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर रुपेश टोंबरे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. जेव्हा जेव्हा या षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक होतील तेव्हा तेव्हा पारितोषिक लावलं ते आमच्यापर्यंत जमा करा, नाहीतर आमचा इथून काढा घेतील ना लोक की इथे थांबणार पण नाहीये. इथे फटका दर्जेदार आहे, फलंदाजाच्या बॅटमधनं मिड विकेट रिझनमधून ठोकलाय, आउट ऑफ द पार्क. वाघाची दाढ, फोडला पाड, चेंडू सीमा पार, षटकार. विनंती करेल सिद्धू साखरे आपण देखील या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर आपला देखील यथोचित मान सन्मान केला जाईल. आणि या मॅचसाठी खरं तर मी वारंवार सांगतोय भरपूर टाइम खर्च झाला मित्रांनो, भरपूर टाइम खर्च झाला. फायनलची मॅच आपण खरं तर अनुभवणार आहे ती देखील बघणं फार महत्त्वाचं राहील. भरपूर क्रीडा प्रेक्षक रसिक या सामना ऑनलाईन पाहत असाल त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक मायबापांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. 8 बॉल 16ची गरज. कोणता संघ या ठिकाणी विजय प्राप्त करेल हे देखील पाहणे गरजेचे आहे. यस स्कोरबोर्डवर धावा आपण बघतोय 40 धावा. 8 बॉल 40 धावसंख्येची गरज, 8 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कोणता संघ जिंकेल, ब्रदर्स 11 की चिक्या 11 असं सामना आपण बघतोय. शॉर्ट बॉल होता यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु जेव्हा तुम्ही शफल होतात ना तेव्हा तुम्हाला तो बॉल वाईट दिला जात नाहीये. हे क्रिकेटचं एक समीकरण महत्त्वाचं आहे आणि ते समीकरण जोपासत असताना पंचांची कामगिरी दर्जेदार राहिले. अर्थात पंच पाहू शकाल तुम्ही श्रीपद कडाळी आणि मेन लेग स्क्वेअरचे पंच विलास सर यांना पाहू शकाल. अगदी बदलापूर विभागातून बिलॉंग झालेत आणि आज या स्पर्धेसाठी खरं तर खेळण्यास त्यांच्या माध्यमातून पंचांचा पॅनल देखील आपण पाहतोय. यस षटक संपलाय म्हणजेच 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 40 या आकड्यावर. आता उर्वरित 6 बॉल बाकी आहेत आणि 16 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. काढून स्वप्नीलजी मते साहेब देखील उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती करेल की मुख्य व्यासपीठावर या इथे स्थान पडणं बा. यस हरेश शेळके, ज्ञानोबा अमृततुल्य, यस त्यांना देखील विनंती करेल की आपण देखील या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. सातत्याने पाहुण्याची रेलचेल अशी मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कशाळे विभागातील सर्व क्रिकेट प्रेमी यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. 6 बॉल 16ची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अर्थात रोहित आणि नॉन स्ट्राईक एंडला यावेळेस फटका फसलाय. एक तर बनले आणि यस
मैदानाच्या आतमध्ये घडतंय का? यस, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आणि इथे अपघात, फलंदाज फेल, अर्थात न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एस डीजे सत्र आहे, दांडा धरणं देखील तितकंच महत्वाचं आहे. येस, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय. यस, आतिशजी मेढे साहेबांना विनंती करेल की आपण देखील या मुख्य व्यासपीठावर, अर्थात विनंती करेल आपणास की आपला टॉस बॉक्स कक्षामध्ये केलं जाईल मान आणि सन्मान. यस, वॉशिंग सेंटरची ओपनिंग आहे, त्या सर्व अवनी वॉशिंग सेंटर ची ओपनिंग आहे, त्या सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. आपला देखील मुख्य व्यासपीठावर केलं जाईल मान सन्मान. यस, चांगली गोलंदाजी इथे मी तर म्हणेन, चांगली गोलंदाजी करत असताना पहिला बॉल इथे कमालीचा राहिला, दुसरा बॉल देखील कमालीचा, 2 बॉल इथे डॉट, 4 बॉलमध्ये 16 बढ़वायचे. मंजिल तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होते, हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से उडान होती है. आणि या मॅच मध्ये ते चित्र पाहत असताना गोलंदाजी करणारी टीम अर्थात ब्रदर्स 11 संघासाठी इथे भरपूर चांगला स्ट्रोक, फलंदाज रोहित ऑन फायर 6 धावांसाठी ठोकतोय. या मॅच मध्ये षटकार. जाऊया मॅच कडे. 3 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. क्षेत्र कोणते असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. इथे यश तुम्हाला संपादन करायचं असेल तर 3 बॉलमध्ये 10 धावा बनवाव्या लागतील. तर 10 धावा बनवल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी टाकवर पराग साळुंके, इथे जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर एका षटकाराने असं वाटलं होतं चित्र पलटलं जाईल, परंतु मी का 20-25 वर्षाचा अनुभव माझ्याकडे, ते साध्य करत असताना गोलंदाज पराग साळुंके दमदार कामगिरी. त्यावेळेस पुन्हा एकदा 2 बॉल 10 ची गरज, 2 बॉल 10 ची गरज. बॅटिंग स्टान्सवर फलंदाज रोहित पुन्हा एकदा. यस यस, अगदी परफेक्ट यॉर्कर होता हा बॉल, त्यावर खरं तर 1 धाव आली जरूर, परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाही. आणि या मॅच मध्ये शिरकाव करत असताना टीम ब्रदर्स 11 संघाला आपण बघतोय. आणि हार्ड लकची क्या 11 संघ, परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मॅच मध्ये कोणता संघ विजय होईल हे देखील सांगू शकत नाही. एका साईडला शिवनगर के वीर जाऊन पोचलाय फायनल मध्ये आणि यावेळेस 1 बॉल 9 ची गरज. यस, बॉल हवे ते भरपूर उंच गेलाय, शतरक्षक बॉल खाली, इथे पकडली जाईल, फलंदाज होईल फेल. आणि या मॅच मध्ये मेगा फायनल मध्ये दाखल होत असताना टीम पाहू शकाल ब्रदर्स 11 संघ, हार्ड लक टीम चिका 11 संघ. प्रयत्न चांगले केलेत, परंतु नक्कीच विश ऑल द बेस्ट दोन्ही संघाला भरपूर देऊया शुभेच्छा. आणि इथे गणपत पारधी साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात, आपणास देखील विनंती करेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. यस, 2 टीम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, म्हणजेच एका साईडला तुम्हाला ब्रदर्स 11 आणि शिवनगर के वीर 11 असा सामना पाहायला मिळेल. आणि इथे नाणेफेक केली जाईल. मेगा फायनल अंतिम सामना